पदाम्भोज तेजस्फुर्ति प्रदेशम विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवेला की सेवक झालो चला आलो निज चरणा। अहो स्वामी कृपया देवा, देवा यावरी करावा अवघे। तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती। नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। अखिल गुणनिधान करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा। ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबाराय। जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबाराय। शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे। या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथबाबा, ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावं असे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेनं चालू असलेला आपला हा कुंभमेळा। कोणता मेळा? कुंभमेळा। आणि त्या कुंभमेळ्यामधलं मला आजचं वाटतं हे शेवटचं स्नान आहे आपलं। विठाला 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 विठाला। तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय गोपाळांचा आणि भगवंताचा संवाद